राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। भर पावसात भिजत उद्धव ठाकरेंचं भाषण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपासह शिंदेंवर केली घणाघाती टीका। वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं। उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता जहरी टीका। भाजप म्हणजे अमिबा, भाजपला ना आकार ना उकार ना ध्येय ना धोरण, उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका। संघानं 100 वर्ष मेहनत घेतली पण संघाला विषारी फळं लागली, उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका। फेसबुक लाईव्ह करणारा व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा मी नाही, आमचे फोटो दिसतात मदत दिसत नाही का, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। तुम्ही गटप्रमुख नाही तर कटप्रमुख आहात, गेलो तो कचरा पण तुम्ही कधी आत्मपरीक्षण करणार का, शिंदेने ठाकरेंना सुनावलं। आमचं गुलामीचं गॅझेट मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का, आमच्या लेकरांना थेट गुलाम बोललं गेलं, नाव न घेता जरांगेंनी पंकजा मुंडेंना सुनावलं। खोटी कामं करू नका आणि गुंडांना पोसू नका, पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांनाही कान पिचक्या। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत दसरा मेळाव्याची। ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झालेला होता, आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये उद्धव ठाकरे कडाडले। आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असं म्हणत उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलंय। गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युतीची चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार का, या आणि अशा विविध चर्चा दसरा मेळाव्यापूर्वी सुरू होत्या। मात्र राज ठाकरे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला आले नाही, पण याच वेळी आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मक संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार, आणि आता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही, आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही। तर हे शिवतीर्थ आपल्या शिवसेनेचं आहे आणि त्याच्या पलीकडे असलेलं दुसरं शिवतीर्थही आपलंच मानलं पाहिजे असं म्हणत संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर सूचक विधान केलंय। दसरा मेळाव्यात ते बोलत होते। हे शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचं आहे। या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखीन एक शिवतीर्थ आहे, ते सुद्धा आपलंच मानायला पाहिजे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी एकीकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी युतीबाबत सूचक विधान केलंय, तर दुसरीकडे गुलाबराव पाटलांनी मात्र या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला। पाहूयात। ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू, आय लव्ह यू, आणि ते म्हणतं मी नाही येत। आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे, पण यांनी ज्यांची सगळी लावली त्यांचं लग्न तुटलेलं आहे। हा दुवाड माणूस आहे, हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे। यांनी सगळ्यांशी ज्यावेळेस जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केलेला आहे।
दरम्यान त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार नाही असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला. ते अमित शहांच्या पादुकांची पूजा करतील असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी शिंदेंवर हा जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार बोट चोरीतून आलंय असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. घड्याळ धनुष्यबाणाची चोरी केली असं राऊत म्हणाले. मला विचारलं गद्दारांच्या मेळाव्यामध्ये ते काय पूजणार. मी म्हणलं त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार असू शकत नाही. मग ते काय पूजणार. मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून त्यांनी दिल्लीतून अमित शहाचे जोडे आणलेले आहेत. त्यांनी दिल्लीतून अमित शहाच्या चपला आणलेल्या आहेत, जोडे आणलेले आहेत. ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं पूजन ते करणार आहेत. आम्ही शस्त्रपूजा केली, आम्ही विचारांची पूजा करतो. हे अमित शहाच्या पादुकांची पूजा करतायत. जो तो आपल्या लायकीनुसार वागतो आणि मध्ये होट चोरी, लोकसभेला होट चोरी, शिवसेनेची चोरी, धनुष्यबाणाची चोरी, शरद पवारांच्या घड्याळाची चोरी. मला सांगितलं हे एवढे चोर आहेत, मुंबईतल्या चोर बाजाराचं नाव आता मोदी बाजार करा. बरोबर ना. मुंबईच्या चोर बाजाराचं नाव मोदी बाजार करा. एवढ्या चोऱ्या ह्या लोकांनी केलेल्या आहेत. माझ्या हातात काय नाही, असंच माझ्या हातात काय नाही. अरे कधीतरी. आणि म्हणून एवढे वर्ष मगाशी रामदासबाई म्हणाले 30 वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका एवढे ओरबाडून घेतलं, ते गेलं कुठं. कुठे गेली एवढी माया. लंडनला कुठे गेली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट अफवा पसरवतात विरोधक. परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द. 5 कोटी लोकांच्या घरात जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ दिला आपण. आणि म्हणून एवढं सगळं 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं. म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली. 232 आमदार महायुतीचे विजयी झाले. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल. म्हणाले पीएम केअर योजना. पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्रीची योजना, त्याच्यातून पैसे द्या. अरे पीएम केअर योजना कोविडसाठी होती, एवढं पण कळत नाही. तुम्ही कोविडमध्ये 600 कोटी जमा केले, एक पैसा तरी खर्च केला. सांगा, तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करण्याचा अधिकार आहे. अरे प्रधानमंत्री महोदयाने शेतकरी सन्मान योजनेमध्ये आणि आपत्तीमध्ये 46,000 कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले. 46,000 कोटी रुपये. शेतकरी सन्मान योजना त्यांनी सुरू केली केंद्राने. राज्याने देखील वर्षाला 6,000 रुपये देण्याचं सुरू केलं. आणि जवळपास 13,000 कोटी रुपये राज्य सरकारने देखील दिले. किती सांगू, केंद्राने काय दिलं. जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता त्यावेळेस सहकार मंत्री, गृहमंत्री अमित शहा साहेबांनी 10,000 कोटी रुपये इन्कम टॅक्सचे माफ केले शेतकऱ्यांसाठी. हे दिलं केंद्राने. मला सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये 10 वर्षात नाही 70 वर्षाचा इतिहास बघा. काँग्रेस युपीए सरकारचा या महाराष्ट्राला 2 लाख कोटी दिले.
2 लाख कोटी आणि 2014 ते 2024 मध्ये मोदीजींच्या सरकारने दुप्पट नाही, तिप्पट नाही, चौपट नाही, 5 पट 10 लाख रुपये या महाराष्ट्राला दिले. 10 लाख रुपये. 76,000 कोटीचं वाढवण बंदर होत आहे. अटल सेतू झाला. या सर्व प्रकल्पांना केंद्राने मदत केली आहे. नवी मुंबईचं एअरपोर्ट त्याचं उद्घाटन आता होत आहे 8-9 तारखेला मोदी साहेबांच्या शुभ हस्ते. मेट्रो 3चं लोकार्पण होत आहे. लाखो लोक प्रवास करणार, त्यालाही केंद्राने मदत केली. हे सर्व प्रकल्प जर सरकार महाबिगाडीचं असतं, हेच मुख्यमंत्री असते, तर मेट्रो 3 पण चालू झाली नसती, विमानतळ पण सुरू झालं नसतं. इतर जे मेट्रोला प्रकल्प आपण शुभारंभ केले ते सुद्धा सगळे ठप्प झाले होते. सगळीकडे स्पीड ब्रेकर, सगळीकडे स्टे. हे स्थगिती सरकार नाही, हे प्रगती सरकार आहे. 2.5 वर्षामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा 2022ला मुख्यमंत्री झालो त्यावेळेस सगळे स्टे स्थगिती हटवून टाकली, स्पीड ब्रेकर हटवून टाकले आणि काय बंद, सगळे सण बंद होते, सगळे प्रकल्प बंद होते, मंदिरं बंद होती, आंदोलन सुरू होती. मुख्यमंत्री झाल्या सगळ्या सणांवरची बंदी काढून टाकली. सगळे सण उत्सव परंपरा संस्कृती सुरू झाली. विकास प्रकल्प सुरू झाले. 2.5 वर्षामध्ये, या 2.5 वर्षामध्ये एवढं काम केलं. आता दुसरी इनिंग सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमची टीम त्याच वेगाने काम करतीये आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राच्या पाठीशी पहाडासारखे खंबीरपणे उभे आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. काय कसली टीका करताय, कोणावर टीका करताय? अरे जे दोन्ही हाताने देत आहेत त्यांच्यावर टीका करताय. मला अभिमान आहे. या पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवादी पाकड्यांनी केलं त्याला धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने आणि प्रधानमंत्री मोदीजी ने केलं. ईट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से. तुमचे आपले एवढे लोक, शेकडो हजारो लोक निष्पाप बळी पडले. मुंबईत बॉम्बस्फोट झाले, 26/11चा हल्ला झाला आणि तुम्ही कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पाकिस्तानवर हल्ला केला नाही ही कबुली तुम्ही देताय. हा नामर्दपणा, हा भेकडपणा, ही देशाची गद्दारी आणि बेईमानी आहे. उलट बघा, मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला. कोणी आधी मध्ये यायचं नाही, आम्ही आणि पाकिस्तान बघून घेऊ आणि ऑपरेशन सिंदूर अभी जारी है हे सांगणारा कोण? या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. याचा आपल्याला अभिमान आहे. तो पाकिस्तान म्हणतो आमच्याशी नडू नका, आम्ही नाही तर काही, आम्ही पण दाखवता का? अरे कोण तुम्ही दाखवणार? गीदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं बनता. शेर वही शेर होता है और उसका नाम है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. मी अभिमानाने सांगतो. का नाही सांगायचं? ऑपरेशन सिंदूर नंतर जे विदेशामध्ये सगळी आपली शिष्टमंडळ पाठवली, त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व एका करण्याचं काम आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला दिलं. का नाही त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं? अरे चांगल्याला चांगलं बोला म्हणून बाळासाहेबांनी शिकवलंय.
तामिळनाडूत आता जी दुर्घटना घडली त्या शिष्टमंडळात देखील सिकान गेला. त्या विदेशामध्ये आपला मिलिंद देवरा गेला. ही शिवसेनेची शान आहे. हा शिवसेनेचा स्वाभिमान आहे. शिवसेनेचा अभिमान आहे की आपल्याला या देशाची सेवा करण्याची, देशाची सेवा करताना नेतृत्व करण्याची संधी देखील देतात. आणि म्हणून काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे. त्यांना अमित शहाला बोलवा, ह्याला बोलवा. सुरत भारतामध्येच आहे. अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही, पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होता. पाकिस्तानमध्ये